हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आता मात्र मुळातच सगळं सत्य समोर येताना आपल्याला दिसणार आहे। रिया आणि आता इकडे राकेश गोव्यावरून येत असताना मुळातच रियाला संशय आलाय की राकेश आपल्याला फसवतोय आणि त्याच कारणासाठी तिने आता फोन फिरवत मोठं सत्य समोर आणलंय। आणि ज्या वेळेला गोव्यावरून परत आलेला राकेश डायरेक्ट आता इकडे बंगल्यावरती राहायला आलाय आणि त्याच वेळेला आता मामांनी ट्रॅप रचत राकेशला तर आता रंगेहात पकडलंय। पण इतकंच नाही तर त्याचं महाभयंकर सत्य सुद्धा समोर आणलेलं आहे। प्रेक्षकांनो एका झटक्यात अंजलीच्या समोर आता या अवस्थेमध्ये रिया आणि राकेशला आणत खूप मोठा सत्याचा उलगडा करत आतापर्यंत जे घाणेरडे खेळ राकेश खेळत होता ते सगळे खेळ आता समाप्त केलेले आहेत। नक्की काय घडले पाहू। इकडे आता रियाला संशय आलेला आहे, कारण आता राकेशचा ज्या वेळेला बहिणीचा कॉल येतो तेव्हा एवढं काय या राकेशला घाबरायचं नाही, ह्या राकेश या सर्वेशचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे। या सर्वेशला तर आता मला धडा शिकवायलाच पाहिजे। जर हा माझ्यासोबत डबल गेम खेळत असेल ना तर याला सोडणार नाहीये मी, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आलेला आहे। आणि आता ही रिया म्हणजे काही अंजली नाहीये की मुळू सर्वेश जे काही सांगेल ते ऐकायला। इकडे फोन ठेवल्यावरती सर्वेश आता तिला सांगतोय चल आपण जेवायला जाऊया, त्यावरती ती सांगायला लागते हो तू पुढे हो मी आलेच, असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे सर्वेश कारमध्ये बसतो त्याच वेळेला पुन्हा एकदा तो निघताना कॉल करताना ती पाहते आणि त्याच वेळेला तो कॉल सुद्धा अंजलीचाच असतो। अंजली आता इकडे सांगत आहे की हे बघ मला काही कळत नाहीये की आता राजेश तू लवकरात लवकर घरी ये, माझं इथे मन लागत नाहीये, मुळातच या घरात माझी आता घुसमट होती आहे, तू लवकरात लवकर जर का आलास तर मला बरं वाटेल। यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला राजेश तू काळजी करू नकोस, मी लवकरच निघतोय माझं काम उरकून, असं म्हटल्यावरती आता इकडे रिया विचार करते नाही काहीही झालं ना तरी ह्याचा फोन मला चेक करायला पाहिजे, नक्की ही ह्याची बहीण आहे की कोण आहे की ह्यांचं काय आहे, ह्याला मी सोडणार नाही, पैशासाठी माझा वापर तर नाही करत आहे ना। आणि त्यानंतर मग आता लगेचच रिया तो फोन घेते, फोन घेऊन ते नंबर डायल करते। ज्या वेळेला राजेश आता गेलेला आहे कारमध्ये बसायला तेव्हा आता ती नंबर जेव्हा डायल करते त्यावेळेला लगेचच पलीकडून आवाज येतो, हॅलो बोल ना राजेश, अरे काय बोलतोयस तू, कधी येतोयस, मला इकडे चैन पडत नाहीये, कारण काही झालं तरी सुद्धा मला आता तुझी गरज आहे। आणि खरं सांगायचं तर मला ज्या वेळेला माझी डिलिव्हरी होईल ना तेव्हा आपल्या बाळाच्या सोबत तू हवायस। हे ऐकल्यावरती रियाचं डोकं फिरतं। रिया आता विचार करते आत्ता जर का मी याला सगळं काही विचारलं तर मात्र हा मला काही खरं सांगणार नाही, ही गोष्ट पण आता तितकीच खरी आहे। आणि त्यासाठी जर का याला मला अडकवायचं असेल तर मात्र आता मला या सगळ्यामध्ये याला अडकवायलाच पाहिजे, असा विचार करत मग लगेच रिया आता राकेशला सांगायला लागते की तू एक काम करशील का, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तू मला तुझ्या बहिणीची भेट घडव, कारण कसं आहे ना बरेच दिवस झाले आता असं खोटं बोलणं काही मला पटत नाहीये, म्हणून मला असं वाटतं की जर का तू तिची भेट घडवून आणलीस तर बरं होईल। यावरती राकेश सांगायला लागतो की काळजी करू नको, वेळ आली की मी तुझी भेट घडवेन। यावरती ती म्हणते ठीक आहे, असं म्हणत आता आपण निघूया इथून। ते दोघं जण गोव्यावरून निघालेले आहेत। ज्या वेळेला दोघं जण निघतात गोव्यावरून त्याच वेळेला प्रेक्षकांनो इकडे आता शिर्केंनी सगळी माहिती त्याची काढून आता अर्णव पर्यंत पोहोचवलेली आहे। शिर्के अर्णवला सांगत सर अहो तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची होती, तुम्ही मला त्या राजेशवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना। मॅडम इकडे आल्यावरती हा राजेश गेलेला आहे गोव्याला आणि एकटा नाहीये तर एका मुलीसोबत गेलाय। यावरती आता धक्का बसलाय तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीला। आणि त्यावरती अर्णव म्हणतोय काय बोलताय तुम्ही, कोण मुलगी, त्यावरती काही बेसिक फोटो आता ज्या वेळेला दाखवले जातात त्यावेळेला मग मात्र धक्का बसलाय अर्णवला। आणि अर्णव सांगतोय नाही हे सगळं जर का आता ताईपर्यंत पोहोचलं ना तर गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड होतील। मला काय वाटतं माहितीये का ताई,
पर्यंत हे सत्य पोचायला नको. यावरती मग आता इकडे शिर्के सांगायला लागतात, सर तुम्ही ताईच्या काळजीपोटी हे बोलत असलात ना, तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अशा माणसांचं सत्य आता लवकरात लवकर समोर आणलंच पाहिजे. कारण आता ते अंजली ताईंच्या सोबत अजून कुणाला तरी फसवण्याच्या आधीच हे सगळं करायला पाहिजे. यावरती आता इकडे ईश्वरी सांगते, बरोबर आहे, शलाकाच्या सोबत जे झालं ना ते अजून 4 लोकांच्या सोबत व्हायला नकोय असं मला पण वाटतं. त्यानंतर अर्णव म्हणतो, मग काय करायचं. त्यानंतर मामांना विश्वासात घेतलं जातं आणि मामांना सुद्धा हे सगळं सांगितलं जातं. मामा म्हणतात, हे बघ अर्णव, मला सुद्धा असंच वाटतंय की आता खरं तर अंजलीचे डोळे उघडायची वेळ झालेली आहे. आयुष्यातून आता इकडे तो कायमचा अंजलीच्या जर का निघून गेला ना तर ही गोष्ट आपल्यासाठी चांगली असणार आहे. यावरती मग आता मामा सांगायला लागतात, तू एक काम कर, तू आता शिर्केंना त्याला ट्रॅपमध्ये रचायला सांग. ज्या वेळेला तो गोव्यावरून येणार असेल ना त्याच वेळेला बरोबर रीतीने आपण त्याला अडकवायचंय, तू काहीच काळजी करू नको. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे मामा, तुम्ही चिंता करू नका. आता यांच्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकत स्वतः आता राजेश येणार असतो. कारण मुळातच आता इकडे रियाला या सगळ्यामध्ये याची कुणकुण लागलेली असते म्हणा, किंवा आता रिया या सगळ्यामध्ये सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक असते म्हणा. त्याचमुळे लगेचच आता इकडे पुढची गोष्ट अशी घडते, रिया आता राकेशला सांगायला लागते, मुळातच तुझी बहीण कुठे राहते ना हे मला कळलंच पाहिजे, मला तुझ्यावरती काहीतरी वेगळं वाटतंय. त्यावरती मग लगेचच तो सांगायला लागतो, अगं तुला काय सांगू, तुला माहिती आहे का, म्हणजे आता माझी बहीण कुठे दिली, ती माझी बहीण खूप मोठ्या घरात दिलेली आहे. पण आता काही कारणास्तव खरं सांगायचं तर आता ती लोक तिची नीट काळजी घेत नव्हती म्हणून मी तिला आणली होती. पण ज्या वेळेला मी इकडे आलोय ना त्याच वेळेला मात्र आता माझ्या बहिणीला मात्र त्यांनी घेऊन गेलेले आहेत. यावरती ती म्हणते, कोण. आता अर्णवला काही इकडे आता राजेशला काही सुचत नाहीये आणि त्यावरती तो सांगतोय, अगं अर्णव, राजेश शिर्के त्यांना आता जी मुलगी दिले ना ती माझी बहीण आहे. पटकन तो काहीतरी बोलून जातो आणि ती सांगते, ठीक आहे मग चल, त्यांच्याच बंगल्याच्या समोर आता तुला मी ड्रॉप करते, बिलकुल चिंता करू नकोस. असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता मात्र इकडे राजेश गडबडलाय, हे काय झालं, मी काय बोलून गेलो, नाही वेड्यासारखं काहीतरी माझ्या तोंडून बाहेर पडलंय, पण आता काय करायचं. त्यावर तो विचार करतो, ठीक आहे पण तू आत येऊ नकोस, कारण कसं आहे ना, जर का तुझ्यासोबत त्यांनी मला पाहिलं ना तर माझ्या बहिणीवरती राग काढतील. रिया सांगते, ठीक आहे चल. रिया विचार करते की नाही, याच्या तोंडून जर का नाव आले ना तर याचा शहानिशा करायलाच पाहिजे. रिया आता गोव्यावरून निघालेली आहे आणि दोघं जण गोव्यावरून डायरेक्ट निघतात. ते आता एअरपोर्टला आल्यावरती रिया सांगते, थांब, मी तुला राजेश शिर्के यांच्या आता घराच्या समोर ठेवते. तोचपर्यंत इकडे आता शिर्केंनी बरोबररित्या अर्णवला सांगितलेलं आहे, सर ते दोघं निघालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याच अगदी तावडीत यायला निघालेत. यावरती अर्णव म्हणतो, म्हणजे काय. त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, सर माझ्या खबरींकडून मला आता कळालेलं आहे की या सगळ्या तो आता नेमका याच बंगल्याच्या दिशेने येतोय. यावरती अर्णव म्हणतो, काय बोलताय, त्या मुलीसोबत इकडे येतोय, त्याची इतकी हिंमत. यावरती शिर्के म्हणतात, हो पण सावज आपल्या जाळ्यात अडकायला येतंय, त्यामुळे मग त्यानंतर इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव, मामा तुम्ही पुढे व्हा, तो याच घराच्या इकडे येतोय. यावरती मामा म्हणतात, काय बोलतोय, इथे आपल्या इथे. यावरती अर्णव म्हणतोय, हो त्याच्या मैत्रिणीच्या सोबत आता तो इकडेच येत आहे. तुम्ही त्याला अचानकपणे पकडलत ना तर कदाचित आपल्याला खूप मोठं सत्य समजेल. यावरती मामा म्हणतात, त्याची इतकी हिंमत. यावरती अर्णव म्हणतो, बघा त्याची हिंमत किती वाढली ती. मामा म्हणतात, तू काळजी करू नकोस आणि मामा बाहेर जाऊन उभे राहतात. तोपर्यंत हे दोघं कारमधून आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता रिया सांगायला लागते, हे बघ सर्वेश, मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर लग्न करूया. मला आता या सगळ्यामध्ये ना एकटं राहायचा खूप कंटाळा आलाय, पैशाची चिंता करू नकोस, तुझ्या बहिणीला तू इकडे पाठवून दे आणि त्यानंतर मग आता माझ्यासोबत लग्न कर. यावरती मग आता राजेश सांगायला लागतो, चिंताच करू नकोस, थोड्याच दिवसामध्ये इकडचा मॅटर सॉल्व्ह झाला की आपण लग्न करूया. त्याच वेळेला मामांनी दार उघडले आणि या बाहेर जावई बापू. असं म्हटल्यावरती रिया सांगायला लागते, काय बोलतोय जावई बापू. यावरती मग आता मामा सांगायला लागतात, का तुला सांगितलं नाही का की याचं लग्न झालंय, हा इथला जावई आहे. फक्त जावई नाही तर याची बायको प्रेग्नेंट आहे. रियाला 440 वोल्टचा झटका बसलाय आणि त्यानंतर मग मात्र रिया पूर्णपणे गडबडले.
काय बोलतोय सर्वेश? यावरती इकडे आता अंजली आलेली आहे आणि मामा काय चाललंय? आणि ती आता कारमध्ये पाहते तर आता तिला मोठा धक्का बसलाय. तिच्यासोबत अर्णव सुद्धा आलेला आहे आणि त्यावरती आता इकडे ज्या वेळेला ते सगळं अंजली पाहते, अंजलीच्या पायाखालची तर आता जमीनच हादरलेली आहे. अंजली अशा अवस्थेमध्ये त्याला पाहिल्यावरती अंजली सांगायला लागते, काय आहे सगळं? यावरती मग आता तो गडबडलाय. मामा म्हणतात, काय म्हणजे? गोव्यावरून आलेत महाशय. तुला आता जर का माहित नसेल ना तर आता मी तुला सांगतोय, गोव्याला गेला होता आणि तो सुद्धा आता इकडे या मुलीसोबत, आणि आता हिला सुद्धा माहित नाहीये की आज त्याचं लग्न झालंय म्हणून त्या मुलीला बिचारीला फसवतोय. इतकंच नाहीये तर आता तुला पण फसवतोय. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा आता एक फ्रॉड माणूस आहे, फ्रॉड असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये अंजलीचे तर डोळे उघडलेत. पण अंजलीला खूप मोठा धक्का सुद्धा बसलेला आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळी समीकरणं उलगडलेत. अंजलीचे डोळे सुद्धा उलगडलेले आहेत.